आपल्यासोबत भाजपाचे आमदार संजय केळकर आहेत. सर, तुम्ही आज ठाणे जिल्हा जेलला भेट दिली, काय सांगाल, काय माहिती? ठाणा जेल याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या ठिकाणी किल्ला होता आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातून 1737 साली हा किल्ला मुक्त केला आणि मराठ्यांचा विजय झाला. त्याचा मुक्तिदिन देखील आम्ही साजरा करतो. पण आज जे आलो होतो मी ते पाहणी करायला आलो होतो. आम्ही या ठिकाणी जे त्या काळात शेवटची फाशी जी दिली गेली कर्वे, कान्हेरे, देशपांडे यांना, त्याच्यानंतर फाशी झाली नाही, तर ती फाशी गेट तशीच्या तशी अजून ठेवली आहे. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर एक मोठं आम्ही एक ज्याला म्हणता येईल की स्मारक तयार करतो आहे की ज्याच्यामध्ये ठाणे मुक्तिदिन म्हणजे पोर्तुगीजांना पराभव करून कशा पद्धतीने त्या ठिकाणी ठाणं मुक्त झालं आणि त्यानंतर ब्रिटिशांना पराभूत करून क्रांतिकारकांनी कशा पद्धतीने या ठिकाणी इतिहास रचला, त्याचं म्युरल्सच्या माध्यमातून एक भव्य असं स्मारक तयार होते. मी पुढाकार घेतलं आहे, त्याच्यामध्ये शासनाची सहकार्य आहे आणि लवकरच ते लोकार्पण देखील पुढच्या 1-2 महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण देखील होणार आहे. सर, एक राजकीय प्रश्न विचारतो की एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कक्ष अधिकारी यांनी पैसे ढापलेत आणि असं काय ते रिपोर्ट आला आहे, काय सांगाल? सार्वजनिक बांधकाम का नगरविकास? सार्वजनिक बांधकाम त्या टायमाला त्या टायमाला नाही. आता त्याच्या प्रत्यक्ष तपशील ज्यावेळेला येईल त्यावरच त्यानंतरच बोलता येईल. प्रत्यक्ष ज्यावेळेला समोर येईल अधिक तपशील त्यावेळेला त्याच्यावर निश्चितपणे बोलता येईल. परंतु शासन जे आहे किंवा प्रशासन जे आहे हे गोरगरीब जनतेचं काम करणारं असलं पाहिजे आणि भ्रष्टाचारमुक्त अशा पद्धतीने त्याचं काम असलं पाहिजे, ही निश्चितपणे आमची भूमिका आहे. सर, 11 तारखेला नाईक साहेबांचा पुन्हा जनता दरबार आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पालघरमध्ये सुद्धा सरनाईक साहेब जनता दरबार घेणार आहेत. त्या जनता दरबारच्या माध्यमातून लोकांची कामं कुरकुरीत जास्त सुरू आहे, अशी चर्चा सुरू आहे. नाही, ही चर्चा जी आहे ती मीडियामध्ये चालू आहे. कारण की मी मागेही सांगितलं, काल देखील आमचा आमदार भेटीलाचा कार्यक्रम झाला. 200-250 लोक त्या ठिकाणी भेटायला आले होते. त्यांची त्या स्पॉटवरच लगेच आम्ही कार्यवाही सुरू केली होती. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचीच भूमिका आहे की सगळ्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत आणि सोडवल्या पाहिजेत. त्याच्यामुळे याच्यात काही कुरघोडी नाही आहे. आम्ही जनतेची किती आमची नाळ जुळलेली आहे याचं उत्तम प्रकारचं हे उदाहरण आहे. त्याच्यामुळे सर्वांनी केलं तर अधिक चांगलंच आहे. गणेश नाईक साहेब पालकमंत्री होते ठाण्याचे, त्यामुळे त्यांचं ठाण्यावर जास्त प्रेम आहेत. मात्र त्यांनी घेतल्यानंतरच ते घेत आहेत पालघरमध्ये. नाही, सगळ्यांनीच अपील केलं होतं की प्रत्येक मंत्री त्या जिल्ह्यामधले जे असतील त्यांनी त्या ठिकाणी घ्यावेत. त्याच्यामुळे खरं म्हणजे हा नरेटिव्ह किंवा मीडियामधला हा विषय खरा बंद झाला पाहिजे. कारण की अशा प्रकारचं काम करणं आमचं कर्तव्यच आहे आणि ते करायला पाहिजे प्रत्येकाने, अशी आमची भूमिका आहे. आता मी तर ज्या दिवशीपासून आमदार झालो त्या आमदार आपल्या भेटीलाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी जोडला जातो आहे. प्रत्यक्ष त्यांच्या घरापर्यंत पोचून आमदार आपल्या भेटीला म्हणून कार्यक्रम करतो आहे. त्याच्यामुळे हे स्वाभाविक आहे आणि हे करणं पण गरजेचं आहे. सर, राज्याचा जो गाडा ज्या ठिकाणी हाकला जातो मंत्रालयाच्या बाजूला एक आमदार निवास आहे. आमदार निवासाच्या मध्ये जो एक कार्यकर्ता राहिला होता त्याला ॲम्ब्युलन्सचा अभावी त्याचा मृत्यू झाला. लवकर ॲम्ब्युलन्स आली नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. आमदार म्हणजे जिथून संपूर्ण राज्याचा कारभार चालतो त्या ठिकाणीच ॲम्ब्युलन्स उशिरा येत नाही ना, परत पुण्यासारखी घटना घडते. त्यामुळे कसं बघताय घटनाकडे? याच्यामध्ये अधिक दक्ष राहण्याची गरज आहे की कुठलाही व्यक्ती हे काही कमी त्याला साधनसामुग्री मिळाली म्हणून त्याला त्रास झाला असं होता कामा नये. हे खेदजनक आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करण्याची भूमिका जी आहे ती शासन घेईल, किंबहुना शासनाची निश्चितपणे आहे. आणि सर, सर्वात मोठा चर्चेचा प्रश्न की ठाणे महानगरपालिका निवडणुका येणार आहेत आणि तुम्ही कालसुद्धा बोलले की ठाण्यामध्ये महापौर भाजपचाच होईल आणि सर्वत्र राज्यामध्ये भाजप येईल, काय? नाही, आमचं म्हणणं आहे की प्रत्येकालाच वाटतं की आपला महापौर झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सर? मलाही वाटलंच पाहिजे ना. मी तर पहिल्यापासून सांगतो, म्हणजे आज नाही, मी 25 वर्षापासून सांगतो आहे किंवा माझी भावना व्यक्त करतो आहे. कसं आहे की प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा त्या ठिकाणी निर्णय पदावर बसला पाहिजे. परंतु निर्णया पद्धतीने अलायन्स देखील काही वेळेला करायला लागते.
की जेणेकरून त्या विचाराची माणसं सत्तेवर यावीत, त्या विचाराने राज्य चालावं आणि त्या दृष्टीने देखील अलायन्सचं काम करायला लागतं. आज आम्ही या ठिकाणी हर हर घर घर मोदी हा नारा देऊन घराघरामध्ये पोचण्याचा प्रयत्न करतो. म्हणून 1,40,000च्या वर या ठिकाणी आमचे प्राथमिक सदस्य झाले. महाराष्ट्र 1.5 कोटीच्या वर गेलेला आहे आणि म्हणून जसं शासन म्हणतंय की महाराष्ट्र आता थांबणार नाही, तसं भारतीय जनता पार्टीसुद्धा आता कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे आता थांबणार नाही. मग महापौर महापौर तर आमचा व्हायला पाहिजे हे आमची भूमिकाच आहे किंवा आम्हाला आमची भावना आहे. प्रत्येक पक्षाला त्यांचा महापौर व्हावा ही त्यांची भावनाच असते. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्ही आमच्याकडनं वधून का घेता हा देखील मला प्रश्न पडतो. कारण ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते की कोऑर्डिनेशन पण आहे, समन्वय पण असतो आणि कॉम्पिटिशन पण असते आणि हे आज ते अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे. सर, अक्षय शिंदे प्रकरणामध्ये कोर्टाने एक दिलं आहे, त्या जो घटना घडली होती त्या प्रकरण एन्काउंटर झाला त्यामध्ये ज्या पोलिसांनी केलं त्यावरती गुन्हा दाखल करायची मागणी सांगितलं सरकारने. नाही, कोर्टाने आदेश दिलेला आहे त्याचं पालन करणं हे प्रशासनाचं कामच आहे. कोर्टानेच आदेश दिलेला आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अथर्व मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.